सर्वांना माझा नमस्कार. आपण साधारणपणे 15 दिवसानंतर आज भेटलो आहोत आणि तोच उत्साह आणि तोच आनंद सगळ्यांच्या चेहऱ्यावरती आहे आणि आनंद वाटतो मला पण याचा. आज आपण ज्ञानेश्वरीच्या 145व्या प्रवचनामध्ये आहोत आणि आपण सध्या अध्याय 13वा जो आहे, प्रकृती पुरुष विवेक योग, हा गेल्या काही महिन्यापासून आपण बघतोय. आपण या अध्यायामध्ये आता सध्या आपण जे आहोत ते 11वा जो श्लोक आहे माऊलींचा आहे, या श्लोकामध्ये आहोत. हा श्लोक काय आहे तो परत मी तुम्हाला एकदा सांगतो. या श्लोकामध्ये माऊली असं म्हणतात, भगवान श्रीकृष्ण म्हणतात, अध्यात्माच्या ठिकाणी नित्य स्थित असणे, तत्वज्ञानाचा अर्थ जो परमात्मा त्याचे दर्शन किंवा जो मोक्ष त्याचा अनुभव असणे याला ज्ञान असेल. याहून जे विपरीत अज्ञान, इथे भगवान श्रीकृष्णाने जे ज्ञानी लोक असतात ते नेहमी अध्यात्माच्या ठिकाणी राहतात. अध्यात्म म्हणजे अध्यात्म, आणि त्यांना प्रत्यक्ष परमेश्वराचा अनुभव असतो. मोक्ष ज्याला म्हणतात त्याचा प्रत्यक्ष त्यांना अनुभव असतो किंवा परमात्म्याचं त्यांना प्रत्यक्ष दर्शन झालेलं असतं. आणि या सगळ्या गोष्टीला ज्ञान असं म्हटलं, त्यांना ज्ञान मिळालं असं म्हटलं. याच्या विपरीत जे ते अज्ञान, अशा श्लोकाचा साधा आणि सोपा. पण भगवान श्रीकृष्णांनी काय केलं की ज्ञानी माणसाची काय लक्षणं असतात ती त्यांनी सांगितलं. एखाद्या सभेला आपण जातो आणि आपल्याला जेवढी कळतं, एखादा ज्ञानी पुरुष तिथे आलाय, एखादा सिद्ध पुरुष आलाय किंवा एखाद्या सिद्ध पुरुषाची, ज्ञानी पुरुषाची आपली गाठ पडली, तर कोणती लक्षणं त्याच्यात दिसतात ही या श्लोकामध्ये माऊलींनी विस्तृतपणे सांगितले. कृष्णाने छोट्या शब्दांमध्ये सांगितले, माऊलींनी ती विस्तृतपणे सांगितले. उदाहरणासह हे सांगून झाल्यावर माऊली असं म्हणाले, मागच्या प्रवचनामध्ये आपण ऐकलं, माऊली असं म्हणाले की ज्ञानी माणसाची मी लक्षणं सांगितली, पण मी अज्ञानी माणसाची पण लक्षणं सांगायला पाहिजे. ती जर नाही सांगितली तर ज्ञानी माणूस कसा आहे कळणार कसं? जसं दिवसाचं आपण वर्णन करतो त्यावेळी आपण रात्रीचं वर्णन केलं तर दिवस नेमका कसा आहे हे कंपॅरिझन करून आपल्याला कळतं. आलं लक्षात? तसं ते माऊलींनी सांगायला सुरुवात केली. आणि त्याच्यामध्ये मागच्या याच्यामध्ये आपण असं पाहिलं होतं की एखादा शिष्य हा गुरूंकडे जातो, गुरूंकडून काही शिकतो आणि मग गुरूंना नावे ठेवतो, गुरूंबद्दल वाईट बोलतो, म्हणजे तो अभक्त असतो गुरूंचा, असं वर्णनामध्ये ते बोलले. आणि ते म्हणाले, अशा शिष्याबद्दल, अशा माणसाबद्दल मी बोलायलाच नको, पण कळावं म्हणून मी बोलतो आहे, नाईलाज आहे म्हणून मी बोलतोय, मला खरं असं बोलायचंच नाही. मग आता आजच्या प्रवचनामध्ये आपण पाहू की त्यापुढे ते काय म्हणतात. ते असं म्हणतात, 674वी ओवी आपण पाहू. मागच्या वेळेस 673व्या ओवीपर्यंत आपण ते म्हणतात, आता गुरुभक्ताचे नाव घेऊन या दूषित जिभेला प्रायश्चित्त देतो, कारण गुरुभक्ताचे नाव सूर्याप्रमाणे सर्वत्र प्रकाशाचा विस्तार करायचं. अशा गुरुभक्ताचे नामस्मरण केल्याने ती वाचा गुरुविषयी मात्र गमनीय असण्याचे नाव घेण्याच्या पापाचा जो वाईटपणाला तो नष्ट करेल. म्हणजे माऊली असं म्हणतात की अभक्त जो आहे तो गुरूंचं ऐकत नाही, गुरूंच्या सूचनेचं पालन करत नाही किंवा विपरीत असं काहीतरी करत, त्याच्याबद्दल मी बोललो, हे तुम्हाला समजवण्याकरता बोललो, बोलायचं नव्हतं तरी, पण माझ्या हातून चुकीची गोष्ट घडलेली आहे, हे दुरुस्त करण्याकरता तर गुरुभक्त जो आहे त्याचं मी नाव घेतो. एखाद्या गुरुभक्ताबद्दल बोललो की गुरुभक्त कसा असतो, तो सूर्यप्रकाशासारखा असतो. त्याचं ज्यावेळी आपण कौतुक करतो, वर्णन करतो, नकळत पण ते गुरूंचंच वर्णन होतं. कारण एखाद्या गुरुभक्ताबद्दल ज्यावेळी आपण बोलतो तर त्यांनी कशी भक्ती केली, त्यांनी कशी सेवा केली, त्यांनी कशी साधना केली, आपोआपच बोलण्यात येतं. आणि नकळत गुरूंबद्दल आणि त्या भक्ताबद्दल बोललं, असं बोलल्याने जे मी चुकीचं बोललोय त्याचं मी प्रायश्चित्त घेतलंय, असं माऊली सहजपणे आपल्याला कबूल करतात. आणि ते म्हणतात की अशा गुरुभक्ताचं नामस्मरण केल्याने ते माझ्या हातून घडलेली गोष्ट जी मला जाणून बुजून करायला लागली ती पण आता नाहीशी झाली. पुढे ते काय म्हणतात, या मर्यादेपर्यंत गुरुभक्ताचे नाव अभक्ताच्या नावाच्या उच्चारापासून प्राप्त होणारे नरकाचे भयारण करत. नंतर भगवान म्हणाले, अन्य काही अज्ञान माणसांच्या लक्षणाचे श्रवण कर. आता मी सांगून झालंय, म्हणजे चांगला शिष्य कसा,
खराब शिष्य कसा आहे. आता मी त्याच्यातून पुढे जातो. मग भगवान श्रीकृष्ण म्हणतात की आता अज्ञानी जो आहे त्याची अजून काही मी लक्षण सांगतो, तो कसा ओळखा, त्याला कसं समजा. कारण आपण जर जीवन पाहिलं, आपण जे जीवन जगतोय, आपल्याला बऱ्याच वेळा जीवनामध्ये असा प्रश्न पडतो. कुणीतरी व्यवसाय करत असतं आपल्या शिष्यांपैकी, त्याला असा प्रश्न पडतो की येणारा जो कस्टमर आहे माझ्याकडे, त्या कस्टमरला मी ओळखू शकलो पाहिजे. तो माझ्याकडे उधार मागतोय, कस्टमर तो तुटायला नको, पण तो पैसे देईल की नाही उधार देईल हे मला कळलं पाहिजे. किंवा दैनंदिन जीवनामध्ये आपण घर बदलतो आणि आपण ते घर बघायला जातो, मग आपण शेजाऱ्या पाजाऱ्यांची चौकशी करतो. घर आवडलेलं असतं, पण शेजारी पाजारी चांगले आहेत की हे कसं ओळखतं. प्रवासामध्ये आपल्याला 2-3 सीट खाली दिसतात ट्रेन किंवा बसमध्ये, चॉईस असतो कुठे बसावं. एखाद दोन वाक्य बोलल्यावर तो माणूस कळावा अशी आपली इच्छा असते. मग या काही गोष्टींमधून आपण शिकू शकतो. गीता आपल्याला शिकवते की माणूस कसा ओळखायचा, माणसाला कसं समजून घ्यायला पाहिजे. तर आता अज्ञानी इथे प्राकर्षाने ज्ञानी आणि अज्ञानी असं वर्णन केलेलं आहे. म्हणजे ऐकताना बोलताना आपल्याला बऱ्याच टिप्स मिळतात की ज्या दैनंदिन जीवनामध्ये आपण वापरू शकतो. आणि तेच खरं गीतेचं किंवा ज्ञानेश्वरीचं वैशिष्ट्य आहे. ते काय म्हणतात त्याच्यामध्ये, तरी जो देहाने कर्म करण्याविषयी आळशी असतो, ज्याचे चित्त विकल्पाने भरलेले असते, तो म्हणजे रानातील उपयोगात नसलेला आड होय. ज्या आडाच्या तोंडाला काटे आणि आत केवळ हाडे भरलेली असतात, त्याप्रमाणे तो अज्ञानी आतून बाहेरून अशुद्ध असतो. ते काय म्हणतात, त्या अज्ञानी माणूस कसा ओळखायचा, की तो सदैव आळशी असतो, कुठलंही काम त्याला करायची इच्छा नसते, प्रत्येक कामाची तो चालढकल करतो. कुठलंही काम त्याला सांगितलं की नको, नंतर बघू, मग करतो, राहू द्या, बघू, असं समजायचं की अज्ञानी. हा अज्ञानी. संत कबीरांचा काय दोहा होता, कल करे सो आज कर, आज करे सो अभी कर. हे जे उद्या करणार ते आज कर, आणि आज करायचं ते आत्ता कर. हे जेवढे आपण जीवनात, तुम्हाला मी खरोखर सांगतो, तुम्ही जीवनात अंमलात आणून पहा, तुम्हाला असं जाणवेल की जीवन तुमचं बदललेलं आहे. हे जे संत कबीरांचं हिंदी वाक्य तुम्ही ऐकलेलं आहे, ते प्रत्यक्षात आचरणात आणून पहा, तुम्हाला इतका कम्फर्ट निर्माण होऊन जाईल जीवनामध्ये. आणि तुम्ही म्हणा, हे तर मला ऐकलेलं होतं, माहिती होतं, पण मी आचरणात आणले. कसं असं तत्वज्ञान जे असतं ना आपण ऐकतो, ते खरं ऐकण्यापुरतं नसतं, ते आचरणात आणण्याकरता असतं. आचरणात आणलं की जीवन चांगलं, चांगले विचार आले की चांगली कृती घडते, चांगली कृती आणि चांगले विचार सतत घडत राहिले की जीवन आनंदी बनते. आनंदी जीवनाचा सोपा साधा फॉर्म्युला आहे. नाही तर बरेच श्रीमंत लोक, यांच्या गाडी बंगला घोडा पैसे सगळं काही आहे, म्हणजे माणसाला सुंदर पत्नी का बाईला सुंदर नवरा आहे, मुलं बाळ सगळे, तरी ते दुःखी असलेले आपण बघतो. तर त्याचं कारण काय असतं की मन जर मुळात चुकीच्या विचारांनी भरला असेल, तर कुठे चुकीच्या विचाराने जीवनामध्ये दुःख निर्माण. तसं इथे माऊली काय म्हणतात की जो आळशी असतो आणि त्याच्या चित्तामध्ये विकल्प भरले, विकल्प म्हणजे वेगवेगळ्या कल्पना भरलेल्या असतात, हे करू ते करू ते करू हे करू, करत काहीच नाही, विकल्प भरलेले असतात. तो म्हणजे काय असतो, रानामधील आडविहीर असते. रानात जेवढे आपण जातो फिरायला, एखाद्याशी विहीर दिसते आपल्याला, त्याच्याभोवती काटे बिटे दिसतात, झाडं उगवलेले दिसतात, आणि त्या विहिरीकडे लांबूनच पाहिल्यावर आपल्याला कळतं का रे विहिरीत जवळ जाण्यात अर्थ नाही, पण तरी उत्सुकते कुठे एखादं त्या विहिरीजवळ गेलं आणि आतमध्ये पाहिलं, तुम्हाला दिसतं की त्याच्यामध्ये पाला पाचोळा, काही हाडं बिडं पडलेली, मी कोणीतरी मरून पडलंय, कुत्रा मांजर प्राणी, चुकून माणूस पडला असेल, तो कुजून गेलेलं शरीर. तर तसं ती पाहिल्यानंतर जो आपल्याला फील येतो की या विहिरीचा काही उपयोग नाही पाणी पिण्याचा, ते खराब आहे. तसा हा आळशी माणूस, अज्ञानी माणूस असून त्याचा समाजाला आणि स्वतःला पण त्याला काही उपयोग नसतो. जो तो अज्ञानी. आलं कसं, साधा आणि सोपं काय, जो आळशी आहे तो उपयोगाचा नाही. पुढे ते काय, जसे कुत्र अन्न मिळवताना एखादा पदार्थ झाकलेला आहे किंवा नाही असा विचार करत नाही, तर आपण द्रव्याकरता जो आपला परकाचा भेद जाणतो. त्या कुत्र्याच्या मनात शरीर संघाला योग्य किंवा अयोग्य जागा याचा विचार नसतो, त्याप्रमाणे श्री संघाविषयी जो काही विचार करतो. तर 2 उदाहरणं माऊलींनी याच्यात सांगितले. ते काय म्हणतात, एखादा कुत्रा असतो, आपण रस्त्यावर फिरणारा कुत्रा बघतो, स्ट्रीट डॉग्स बघतो, ते कसे असतात की त्यांना भूक लागलेली असतात, एखादी वस्तू झाकलेली आहे पिशवीमध्ये वगैरे, ते काही बघत नाही, ते डायरेक्ट त्या पिशवीत तोंड घालून खायला सुरुवात करतात.
बघतच नाही की हे योग्य आहे का अयोग्य आहे. हुशार प्राणी काय बघेल की ते बाहेर येऊ देईल पिशवीतून, बघेल ते मला खायला योग्य आहे की नाही. तर कुत्रा तसा वागत नाही, म्हणून तो चुकीचा आहे. तसाच हा जो अज्ञानी माणूस आहे, हा पैशाकरता काही करतो. म्हणजे आपला माणूस आहे, नात्यातला आहे का, जवळचा आहे का, लांबचा, हे न बघता सदैव पैसे पैसे पैसे, पैशाचाच विचार करतो. नातेसंबंध पण पैशापुढे बघत नाही. त्याला समजायचं तो अज्ञानी. आणि आपण जीवनामध्ये अनुभवतो बऱ्याच वेळा की असे काही नातेवाईक असतात की ते पैशाचाच विचार करतात. पैसे थोडे मागे पुढे झाले, उसने घेतलेले, की त्यांच्या तोंडातून असे काही वाक्य निघतात की माणसाला प्रश्न पडतो की अरे बापरे, आपण इथून पैसे घेतले की काय. माणूस म्हणत म्हणतो बाबा भीक नको पण कुत्रा हवं, अशी ती म्हण आहे की नाही. तशी ती अवस्था होऊन जाते. आणि बरेच लोक माझ्याकडे येतात आणि ते म्हणतात सर असं असं नात्यामध्ये घटना घडली, आम्ही त्यांना पैसे दिले, आता पैसे मागता पण येत नाही, ते आमच्याशी फार वाईट. तो उलटा अनुभव सांगतात. त्या पैशा करता एखादा माणूस काही करायला लागला आणि नीती नियम सोडून द्यायला लागला, तर समजायचं की तो अज्ञानी आहे. पुढे ते काय सांगतात, ते एका कुत्र्याचं उदाहरण देतात. ते म्हणतात की कुत्रा जो असतो तो श्रीलंगी कुत्रेशी कधी पण आणि कुठे पण शारीरिक संबंध करतो. तो बघत नाही की लोक मला बघतायत, ही जागा योग्य आहे का अयोग्य, हा चौक आहे रस्त्यामधला, की आडरान जागा आहे. तसा हा जो अज्ञानी मनुष्य असतो, हा कुठल्याही स्त्रीबरोबर शरीर संग करतो, जागा काळ वेळ बघत नाही. त्याला समजायचं तो अज्ञानी आहे. पुढे ते काय म्हणतात, आपल्या वाटेला आलेले काम करण्याची वेळ चुकली अथवा नित्य नैमित्तिक कर्मे राहिली, त्याचे त्यास अंतःकरणात तीळ मात्रही दुःख होत नाही. या कसा असतो की नित्य नैमित्तिक जी कर्म आहे, म्हणजे स्नान करणे, वेळेवर झोपणे, व्यायाम करणे, सकाळच्या पूजा अर्चा करणे, नामस्मरण करणे, वेळेवर ऑफिसला जाणे, ही नित्य नैमित्तिक कर्म आहेत आपल्याला सांगितले शास्त्रामध्ये. ती चुकली तर त्याला तीळ मात्र पण असं वाटतं की काही चुकलंय वय, त्याला काही त्याचा पश्चाताप. असा माणूस पाहिला की समजायचा अज्ञानी आहे. छोटी छोटी ती 700 वर्षापूर्वी दिलेली उदाहरणं आजही लागू आहेत. तुम्ही बघा, आज देखील उदाहरणं लागू आहेत. पुढे ते काय म्हणतात, पापकर्मे करण्यात ज्याला जो निर्लज्ज आहे आणि पुण्यकर्माशी अत्यंत कोरा आहे, त्याच्या मनात संशय भ्रमाचा वेग आहे, तो स्पष्ट अज्ञानाचे मूर्तिमंत रूप झाले, ज्याची नजर नेहमी धनप्राप्तीवर आहे. मग अजून काय एक वर्णन सांगितलं, पापकर्म करण्यामध्ये त्याला काही भीती वाटत नाही. कोणाला फसवणं, सतत असत्य बोलणं, कोणाची निंदा करणं, हे करताना त्याची जीभ अडखळत नाही. पाप करताना तो विचार करत नाही. तो समजा गव्हर्नमेंट मध्ये सर्व्हिसला, अरे मी करप्शन नको करायला, एका दिवशी मी पकडला जाईल. किंवा साधं साधं सध्या आपण बघतो दैनंदिन व्यवहारात, गाडीमध्ये आपण ड्रायव्हर सीटच्या शेजारी बसलो आहे, ड्रायव्हरनी बेल्ट लावला ना, मी तो काय बेल्ट लावायचं बघून पोलीस थोडी मला पकडणार आहे. सिग्नल क्रॉस करलं की पुढच्या कुठेतरी कोपऱ्यात झाडाखाली पोलीस उभाच असतो आपला. हे पाप कर्म करण्यामध्ये तो काही मागे पुढत पाहत नाही, छोटा असो का मोठं पाप असो. तर असा जो माणूस असतो तो समजायचा की आहे. आणि पुण्यकर्म करण्याविषयी अत्यंत कोरा असतो. पुण्यकर्म करायचंच नाही असं त्यांनी ठरवून टाक. कशाला पुण्यकर्म करायचं, माझ्या पैशाला मी कसे खर्च करू, मी माझ्याकडचं काही देणार नाही, माझ्या घरातलं मी काही देणार नाही. असे काही लोक पाहिलेले आहेत. हे लोक मला सांगतात तेव्हा मी तुम्हाला सांगतो. ते म्हणाले आमची शेजारीने त्याच्याकडे कधी काही कमी जास्त पडलं तर आम्ही तिला नेहमी देऊन टाकतो. म्हटलं म्हणजे तुम्ही काय करता. ते म्हणे अहो त्यांच्याकडे पाहुणे आले, मग त्यांनी काय केलं म्हणाले की ते आमच्याकडे आले. ते म्हणे अहो चहा आणायचाच राहून गेला बरं का, कालच्या दिवशी चहा लिहिलाच नाही आधी, चहा संपून गेला, तुम्ही चहा द्या बरं. मग मी वाटीभर तिला चहा देऊन टाकला. आणि आता तिने मला तिने परत दिलाच नाही म्हणे चहा. एकदा आमच्या घरातले लिंब संपले म्हणून मी लिंब घ्यायला गेले, तिने माझ्याकडे लिंबच नाही. आणि मला कोपऱ्यात तर त्या याच्यामध्ये ट्रे मध्ये लिंब दिसत आहेत फ्रीजच्या बाजूला म्हणून बाहेर, आणि ती म्हणते लिंब मला दिसतात आणि ते म्हणते माझ्याकडे नाही. हे बघा ना कसं वागतात. म्हणजे ज्याला पुण्यकर्म छोटं का मोठं करायची इच्छाच होत नाही, तो समजायचा की तो अज्ञानी आहे. कसं असतं, माणूस आहे ना, छोट्या छोट्या गोष्टीतून, जसं शीतावरून भाताची परीक्षा केली जाते की नाही, असं भात घेतात महिला हातात आणि बघतात अरे शिजला की नाही. तसं माणसाच्या छोट्या छोट्या गोष्टीतून माणूस ओळखला. त्याला उत्तम उदाहरण काय जे मी मागे तुम्हाला सांगितलं ना, तो ऑब्झर्वेशन जास्त करायला पाहिजे. कमी बोला,
आणि जास्त ऐका. असं केलं की तुम्हाला बरोबर तुम्ही निरीक्षण करायला लागला, आता तुमच्या मनातले विचारांना शांत हे तुम्ही ग्रहण करू शकता. मग तुम्हाला ज्या बसण्याच्या सवयी, उठण्याच्या सवयी, बोलताना हातवारे करायच्या सवयी, याच्यातून तुम्हाला कळतं की हा माणूस कसा. याच्यावर एक गमतीशीर घटना घडलेली मी तुम्हाला सांगतो. साधारणपणे 1996 साल असेल. मी आणि माझा मोठा भाऊ आम्ही जर्मनीमध्ये काही मशीन्स विकत घ्यायला गेलो होतो आमच्या कारखान्याकडे. तर आम्ही एका पेईंग गेस्ट कडे उतरलो. इकडे पेईंग गेस्ट म्हणून आम्ही एकाकडे उतरलो त्या कारखान्यात. एक आजीबाई, जर्मन आजीबाईने तिचा नवरा त्या घरात राहत होते खालच्या मजला, आणि वरचा मजला त्यांनी पेईंग गेस्ट म्हणून दिला होता. त्याच्या वरच्या मजल्यावर पण काही रूम होते. तर आम्हाला तिने दिलेलं रेंट जे होतं त्यावेळी डॉइश मार्क चालायचा. आता युरो चालतो युरोपामध्ये. काहीतरी 35 डॉइश मार्क त्यावेळी ते रेंट होता आम्हाला. त्याच्यामध्ये सकाळचा कॉन्टिनेंटल ब्रेकफास्ट आणि राहण्याची सोय होती. मग काय आलं की सकाळी उठल्यावर मी आपला कोट बीट घातला एक्झिबिशनला जायचं म्हणून, आणि त्यावेळी -14 डिग्री टेम्परेचर होतं बाहेर. जर एक ओव्हरकोट घालून म्हटलं आपण जाऊया प्रदर्शन पाहायला. फ्रँकफर्ट सिटीमध्ये आम्ही होतो, आणि माझ्या पोटाचं जे बटन होतं ते वरचं ते तुटलं झालं. म्हटलं सुविधोरात आपण आणलेला दिसतो की नाही, जरा शंकाच होती मला बॅग भरताना. म्हटलं आजीबाईंना विचारू आपण. मग खाली गेल्यावर मी त्यांना विचारलं, हो असं असते, आणि मी तुला देते म्हणे, थांब म्हणे, तू दोरा मॅच करून देते, काळजी करू नको. आता त्या वयस्कर आजीबा होत्या. मी एक तरुण लहान मुलगा होतो. 96 साली माझं वय किती असेल तुम्ही कल्पना करू शकता. म्हणजे आताच्या पासून अजून 30 वर्ष वजा करा, मी 30 वर्षाचाच होतो त्यावेळेस. तर मग त्याने ते कोटपीट लावून दिला मला, आणि मी माझा भाऊ बसलो. आता त्याने बघ म्हणे आता वरून अजून 2 माणसं येणार आहेत. म्हटलं अच्छा. त्याने मग त्याच्यातला एक अमेरिकन आहे आणि एक इटालियन आहे. म्हटलं हो का. म्हटलं कसं ओळखायचं आजी. ते जो इटालियन आहे ना तो बोलताना फार हातवारे नाही करणार, आणि अमेरिकन नाश्ता करताना हे इकडून तिकडून अशा हातवारे करेल, तो अमेरिकन समजायचा. तर तिने अशा काय आम्हाला छोट्या गोष्टी, जसे माऊली सांगतायत ना आपल्याला, तसं तिने आम्हाला छोट्या छोट्या गोष्टी अशा शिकवल्या. आणि ते दोघं आले नाश्त्याला, मी पाहिलं, मग मी ऑब्झर्व, खरोखर तसंच घडलं. ते अमेरिकन बोलताना हे हातवारे करतो, असं तसं समजवतो. आता आम्ही जवळच एका राऊंड टेबलवर बसलेलो आहे. ते काही फार मोठे हातवारे करायची खरी गरज नव्हती, पण तो करत होता. आणि छान अनुभव आला. तर पुण्यकर्म करण्याविषयी तो अत्यंत कोरा असतो, आणि त्याच्या मनामध्ये नेहमी भ्रम असतो, कशाला करायला पाहिजे, नाही केलं तर काय हरकत आहे. याची घडलेली गोष्ट सांगतो मी तुम्हाला. पूर्वी तुम्हाला एखाद्या प्रवचनात सांगितली असेल, कर्नाटकमध्ये एका गावामध्ये एक मोठे स्वामी गेले. घडलेली घटना आहे प्रत्यक्षात. त्यांनी त्यांच्या पुस्तकात पण लिहिली. स्वामी दत्तावधूत म्हणून एक संत आहेत, त्यांनी लिहिली. त्या गावात गेल्यानंतर त्यांना बरेच लोक भेटायला आले, आणि कोणी कोणाचे काही प्रश्न विचारले होते. एक अतिशय श्रीमंत गृहस्थ त्यांना भेटायला, आणि मग त्यांनी आपली थोडक्यात कथा त्यांना सांगितली. पूर्वी असा होतो, असं झालं, त्यामुळे धन संपत्ती सगळं काही आहे. त्यांनी विचारलं तुला काय पाहिजे. त्याने मला काही नको, फक्त भेटायला. ते म्हणजे तू एक काम कर की धन जो तुझ्याकडे आहे आणि वेळ आहे तर त्याचा सदुपयोग कर. तू दान धर्म कर, म्हणजे गरजू लोक आहेत ते शोधून काढ, ज्यांना जिथे गरज, ज्यावेळी गरज, त्यांच्या तू गरजा पूर्ण कर, ते दान धर्म कर. बघेन, करतो, सांगतो. हा, त्यांच्या लक्षात आलं हा काय ऐकणारा नाही. आणि परत काही वर्षांनी, 7-8-10 वर्षांनी ते त्या शहरामध्ये गेले. तोच गृहस्थ परत त्यांना भेटायला, तर त्याच्याकडे काहीही नव्हतं. तो मी तुमचं ऐकायला पाहिजे होतं, तुम्हाला खरा सल्ला दिला की पेरलं तेच उगवतं. आणि दिल्याने कधी कमी होत नाही, असा एक नियम. दिल्याने कधी कमी होत नाही. तर मी चुकलो म्हणे. तर सगळं असून मला सदबुद्धी झाली की इथे लिहिलंय ना, पुण्यकर्माविषयी कोरा असतो, त्याच्या मनामध्ये संभ्रम असतो, करू का नको, करू की नको. का पुण्यकर्माचं काय असतं माहितीये का, मनात विचार आला की लगेच करून टाकायचं आपण. अरे मग मला पैसे यायला लागतील, मग किराणा भरायचा आहे, मग त्यांच्या गाडीचं पेट्रोल भरायचं, मग मुलाची फी भरायची. विचार करत बसले रे बसले की होणार. पहिले उत्पन्न आलं, पगार पाणी आला की पहिल्यांदा एक तर सेव्हिंग करावं. दुसरं उत्तम काम करावं, म्हणजे काय की जे काय आपल्याला दानधर्म आपण ठरवलं असेल 5-10%
उत्पन्नाच्या किंवा 3%, 2% तो करून मोकळं व्हावं, आणि ते परमेश्वराला आपण हे करून टाक, म्हणजे आपण त्याच्यामधून मोकळं. पुढे काय म्हणतात माऊली, तो स्पष्ट अज्ञानाचे मूर्तिमंत रूप समजावे, ज्याची नजर नेहमी धनप्राप्तीवर, आणि हा पुण्यकर्म करत नाही पण त्याची नजर नेहमी धनप्राप्तीवर असते, इतका तो धनाचा लोभी झालेला असतो. पुढे ते म्हणतात, आणि जसे गवताचे बी मुंगीच्या पायाने होते, त्याप्रमाणे थोड्याशा स्वार्थाने धैर्यापासूनच चलित पाय घालताच डबक्यातील पाणी खराब होते, त्याप्रमाणे भीतीचे नाव काढतात जो घाबरून जातो. तो कसा असतो की जसं तुम्ही जर पाहिलं, एक मुंगी गवतावरून चालली तर मुंगीच्या चालण्याने देखील गवत चालतं. तसं या माणसाच्या बाबतीमध्ये काय होतं मौली म्हणतात, तो त्याच्या ध्येयावर चालत असतो, पण थोडा स्वार्थ दिसला की ध्येय सोडून देतो आपलं, इतका तो स्वार्थी झालेला असतो. असा स्वार्थी म्हणून दिसला म्हणजे समजायचं तो अज्ञानी. पुढे ते काय म्हणतात की एखादं डबकं आहे, त्या डबक्यामध्ये जर आपण पाय टाकले तर ते पाणी हलतं आणि त्या पाण्याची लेवल जी आहे ती डिस्टर्ब होते, खराब होते. त्याप्रमाणे हा जो अज्ञानी माणूस त्याच्यासमोर भीतीचं नाव काढलं रे काढलं त्या लगेच घाबरायला लागतो. पण जो खरा ज्ञानी असतो त्याला भीती नसते, कारण तो त्याचं कारण काय असतं की त्याला दानधर्म करायची सवय असते, सेवा करायची सवय असते, आपल्यातलं जे ते दुसऱ्यांना शेअर करायची सवय असते. असे सद्गुण त्याच्यामध्ये असल्यामुळे तो परमेश्वराचं नामस्मरण चिंतन ध्यान करत असल्यामुळे त्याला माहित असतं की मला सांभाळणारा कोणी, त्यामुळे त्याला भीती राहिलेली नसते. असा त्याचा खरा दुसरा अर्थ. वाऱ्याच्या झोताने धूर जसं दिशेच्या मर्यादेपर्यंत जातो, त्याप्रमाणे दुःखाच्या वार्तेने ज्याला कासावीसपणा प्राप्त होतो. पुरात पडलेला भोपळा जसा प्रवाहाच्या ओघाबरोबर हवा तिकडे वाहतो, त्याप्रमाणे मनोतराच्या ओघाने ज्याचे मन भटकत असते तुझा. तर अजून दोन त्यांनी लक्षणं सांगितली. ते काय म्हणतात की वाऱ्याचा धूत आला आणि धूर आहे घरामध्ये, तर तो धूर वाऱ्याच्या झोताबरोबर लांब पर्यंत वाहत जातो. तसा हा जो अज्ञानी माणूस असतो हा मनाबरोबर कुठेही भटकत जातो. त्यांनी ठरवलंय की आता मी पूजा पाठ करेन किंवा आता मी जेवायला बसेन, तेवढ्यात व्हॉट्सअपमध्ये काहीतरी टुंग आवाज आला, नोटिफिकेशन आला आणि आवाज, म्हणतो काय आलंय बघू. बघतो आणि रमून गेला 1 तास पाऊण तास त्याच्यामध्येच. इकडे जेवण किंवा पूजा जे बाकी करायचं ते पण राहून गेलं. असं त्याचं मन चंचल असतं असं माऊली सांगतात. पुढे ते काय म्हणतात की पुराच्या पाण्यामध्ये किंवा नदीमध्ये एखादा भोपळा पडला तो पाण्याबरोबर सगळीकडे वाहत जातो. त्याप्रमाणे हा जो माणूस याचे मनोरथ पण असे इकडे तिकडे भटकत असतात. घडीत म्हणेल हे करतो, घडीत म्हणेल ते करतो, घडीत म्हणेल अमुक करतो, त्याचं मन स्थिर नसतं. पुढे ते म्हणतात वावटळीप्रमाणे जो कुठेही आश्रय घेत पुन्हा एखाद्या क्षेत्रात किंवा तीर्थस्थळात या सप्तपुरांपैकी कोणत्याही एका पुरुष स्थिर राहण्याची जाणत नाही. मी हा कसा असतो, वावटळ आली की वावटळ आपण बघतो म्हणजे वाऱ्याचा जोराचा वेग जो गोल गोल फिरतो ती कुठे एका ठिकाणी थांबत नाही, त्याशी फिरत फिरत कुठे पण जाते. तसा माणूस कुठल्याही तीर्थक्षेत्री गेला तर स्थिर बसत नाही, कुठल्या आश्रमाला स्थिर राहत नाही. आता हे असं का लिहिलंय म्हणून याचं मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. एक गृहस्थ माझ्याकडे आले होते आणि माझ्यापेक्षा वयाने बरीच जुनी गोष्ट आहे, आणि त्यांना कळालं की मी असं असं अध्यात्माचं काम गुरूंच्या आज्ञेनुसार करतोय, आणि त्यांना माझ्याबद्दल बराच आदर होता. ते आले नाशकात की मला भेटायला यायचे, आणि मग मी त्यांना एकदा सांगितलं तुम्ही साधना करू, ते हो मी त्या गुरूंकडे गेलो होतो, त्यांनी मला हे सांगितलं, मग मी ते केलं म्हणाले. परत एकदा काही दिवसांनी आले, मग मी काही महिन्याने मी या गुरूंकडे गेलो मग मी असं केलं, मग मी तिकडे गेलो मग मी असं केलं. मी म्हणत म्हटलं सगळ्या गुरूंची टेस्ट करत फिरतायत की काय म्हटलंय. एका गुरुकडे गेल्यानंतर त्यांनी जे सांगितलं ते स्थिर चित्ताने करून तर पाहिली पाहिजे की नाही साथ. एकदा परत ते काही महिन्यांनी माझ्याकडे, मग त्यांना स्पष्टपणे सांगितलं तुम्ही जी भटकंती करताय ही अयोग्य आहे, भटकंती करू नका. एका ठिकाणी उपदेश देऊन त्या मार्गावर तुम्ही चालून पहा, मग तुम्हाला अनुभव येईल. मग गुरु त्यांच्या इच्छेनुसार तुम्हाला कुठे पाठवतील, अधून मधून काय ऐकायला, तर ती गोष्ट वेगळी आहे. ते गुरु स्व इच्छेने आपल्या शिष्याला वेगवेगळ्या ठिकाणी पाठवतात. एक पुढच्या टप्प्यामधला प्रवास असतो. मग त्यांना ते काय रुचलं नसावं, कारण मी जरा जास्त स्पष्ट भाषेमध्ये त्यांना सांगितलं असावं, त्यामुळे ते जरा माझ्याकडे येईन असे झाले. आपण म्हटलं खरा सल्ला तर दिला पाहिजे आपण,
खरा सल्ला देण्याचंच तर काम सांगितलंय परमेश्वराने आपल्याला. ते नाही केलं तर कसं काय बरं होणार. पण त्या अर्थाने माऊलींनी इथे लिहिलेलं आहे की तो एका ठिकाणी तीर्थस्थानात, म्हणजे आज गेला मारुतीच्या मंदिरात आणि आता काय त्याला परीक्षा द्यायची का कुठे बाहेर गावी जायचंय प्रवासाला, आपण म्हणतो देवाला जाऊन, पण त्याच्या मनात नाही अरे परवा जायचं ना, मारुतीला गेलो, आता गणपतीला गेलं पाहिजे तर गणपती राहील, मग म्हणतो नाही आता निघताना मी देवीला जाऊन येतो. अरे ते सारे एकच आहे. तुझं मन स्थिर ठेव आणि अतिशय स्थिर मनाने श्रद्धाभावाने त्यांना एकदा नमस्कार केला, तुझा प्रवास ठीकच होणार आहे. श्रद्धा ही काही सारखी विकायची थोडी गोष्ट आहे का, ती मनात असण्याची गोष्ट आहे खरं म्हणजे. आता याच्यासारखं अजून एक उदाहरण माऊली काय देतात ते म्हणतात, आत्मा माजलेला सरडा झाडाच्या शेंडापासून बुडापर्यंत आणि बुडापासून शेंडापर्यंत विनाकारण हेलपाटे घालतो, त्या झाडावर एका ठिकाणी स्थिर राहत नाही. तसा हा माणूस आहे, हा सगळीकडे फिरत असतो. म्हणजे माऊलींनी बघा काय सरड्याचं उदाहरण काय पाहिलं, बावटळीचं उदाहरण काय पाहिलं, नदीमध्ये वाहणाऱ्या भोपळ्याचं उदाहरण पाहिलं. तर त्यांना उदाहरण सुचतात कशी, ते बघतात कसं आणि लिहून कशी ठेवलीत त्यांनी आपल्या करता, हे आपल्या आत्ताच्या दैनंदिन जीवनात ते आपल्याला बघायला मिळतात. आणि आपल्याला पटतं की आपण आपल्या मनाला कसं स्थिर करायला पाहिजे. हे आजच्या प्रवचनामधून आपण शिकण्यासारखं आहे. मन स्थिर ठेवा, जे दैनंदिन कर्म आहे नैमित्तिक कर्म करावी, साधना करावी, आणि जे आपल्याला संसाराचं कर्म दिलेलं आहे, पैसे कमवण्याचं असेल, व्यवसाय करण्याचा असेल, मुलं बाळा ते पण आपण शांत चित्ताने करावं, परमेश्वरावर श्रद्धा ठेवावी, म्हणजे ज्ञानेश्वरी आपण जीवनात आणली, ती आचरणात आणली, नुसती ऐकली नाही असं होईल आणि आपलं जीवन आनंदी आणि समाधानी होईल. एवढं बोलून मी माझं प्रवचन आता संपवतो. तुम्ही उशीर झाला तरी ऐकायला थांबलात त्याबद्दल तुमचे आभार मानतो आणि तुमच्या हृदयातल्या माऊलींना मी नमस्कार करतो. जय श्रीराम, जय श्रीराम, जय श्रीराम.